खबर है पुणे के पिंपरी चिंचवड शहर से, जहां नकली नोट बनाने वाले गिरोह का पर्दाफाश हुआ है। आपको बता दें कि देहू रोड पुलिस ने एक ऐसे स्थान पर छापा मारा जहां नकली भारतीय मुद्रा नोट बनाए जाते थे। पुलिस ने छापेमारी के दौरान 6 आरोपियों को गिरफ्तार किया है। इनके पास से करीब 2.5 लाख नकली नोट बरामद हुए। दरअसल देहू रोड पुलिस को सूचना मिली कि एक व्यक्ति नकली नोट बांटने के लिए मुकाई चौक पर आ रहा है। मिली जानकारी के आधार पर पुलिस ने आरोपी को धर दबोचने का प्लान बनाया और उस स्थान पर एक व्यक्ति संदिग्ध अवस्था में बाइक चलाता नजर आया। जिसके बाद पुलिस ने इस व्यक्ति की तलाशी शुरू की तो उसके पास से 500 रुपए के 140 नोट नकली मिले। पुलिस ने पकड़े गए आरोपी को हिरासत में ले लिया और पूछताछ शुरू की तो आरोपी ने पुलिस को सभी जानकारी दी। उसने बताया कि नकली नोट भूसरी गांव की सीमा दीप लेन के पास दिही मैगजीन में छापे जा रहे थे। इसके बाद पुलिस ने उक्त स्थान पर छापेमारी की। इस छापेमारी में पुलिस ने 300 नकली नोट, भारतीय मुद्रा कागज पर छपे नोटों की छवियां वाले 1197 कागजात, नोट छापने के लिए ऑफसेट प्रिंटिंग मशीनें, लैपटॉप, प्रिंटर, गिनती मशीनें, भारतीय मुद्रा कागज, स्याही, कागज काटने की मशीन और अन्य सामग्री जब्त की है। पुलिस ने इस मामले में कुल 6 आरोपियों को गिरफ्तार किया है, जिन्हें कोर्ट में पेश किया गया, जहां उन्हें 7 दिन की पुलिस हिरासत में भेजा गया है। देहू रोडचे वपोनी नितीन पटांगरे यांना आणि त्यांचे API आशिष यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांनी बातमी दिली की एक इसम देहू रोडमध्ये मुकाईनगरच्या भागामध्ये बनावट नोटा घेऊन येणार आहे। त्याप्रमाणे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्टाफच्या सहाय्याने सापळा लावला। त्यावेळी एक इसम त्याच्या हिरो होंडा शाईन गाडीवरून येत होता। बातमीदारांना दिलेल्या वर्णनाप्रमाणे असल्यामुळे त्याला तात्काळ ताब्यात घेतलं। ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे साधारण 140 नोटा 500 रुपये दराच्या मिळाल्या। सदरच्या नोटाचं टीमचे इन्चार्ज यांनी बारकाईनं निरीक्षण केलं असता त्या भारतीय चलनातील बनावट नोटा असल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर त्याला घेऊन पोलीस स्टेशनला येऊन त्याचं इंट्रोगेशन करण्यात आलं। त्या इंट्रोगेशनमध्ये त्यांनी सांगितलं की सदरच्या नोटा या भोसरीमध्ये दिघी मॅगझीन भाग आहे, त्या ठिकाणी एका गाळ्यामध्ये प्रिंटिंग प्रेसवर छापल्या जातात। त्याचवेळी क्षणाचाही विलंब न लावता नितीन पटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ एक टीम त्या ठिकाणी रवाना करण्यात आली। त्या टीमने सदर भागाची झडती घेतली। त्यावेळी सदर ठिकाणी एक ऑफसेट मशीन, प्रिंटिंगला लागणारी शाई, प्रिंटिंगला लागणारं मटेरियल आणि ज्या नोटा छापण्यासाठी जे खास पेपर लागतात ते पेपर आणि काही छापलेल्या नोटा असा तिथं मुद्देमाल आम्हाला मिळालेला आहे। यामध्ये आतापर्यंत 6 आरोपी अरेस्ट करण्यात आलेले आहेत आणि त्यांची PC घेऊन ते 7 दिवस पोलीस कस्टडीत आहेत। आतापर्यंत इंटरनॅशनल कनेक्शन असं म्हणता येणार नाही, कारण हे जे 6 आरोपी आहेत ते आपले महाराष्ट्रीयन आरोपीच आहेत आणि त्यांनी प्रिंटिंग प्रेसवर या नोटा छापलेल्या आहेत। सदरच्या नोटांना लागणारा जो पेपर आहे, आरोपीकडे इंटरोगेशन केल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की सदरचा पेपर अलिबाबा साईट आहे, त्या साईटवरून शिपमेंट मार्गे आलेला पेपर आहे, करन्सी पेपर म्हणून एवढी माहिती त्याच्याकडनं मिळालेली आहे। अद्यापपर्यंत वितरित केल्याचं काही हे आलेलं नाहीये, समोर आलेलं नाहीये। आरोपीच्या म्हणण्यानुसार तो पहिल्यांदाच नोटा द्यायला निघालेला होता। ही ऑफसेट प्रिंटिंगची मशीन आहे, त्यांनी 6 महिन्यापूर्वी आपल्या पुण्यातूनच खरेदी केली एकाकडून आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पॉम्पलेट छापायचे होते, पण ते जागेचं कर्ज, मशीनचं कर्ज वाढायला लागलं, त्यामुळं आम्ही या उद्योगात जायचं असं ठरवलं। यामध्ये तो मुख्य आरोपी आहे, ज्यांनी त्याला त्याची माहिती होती डिझायनिंग वगैरे करण्याची, त्याच्या डोक्यातून कल्पना निघाली आणि या 6 लोकांनी हा बनावट नोटा बनवण्याचा धंदा केलेला आहे। अशी स्टोरी जर असं अद्यापपर्यंत निदर्शना आलेलं नाहीये,
पण आजकाल या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर सहजासहजी मिळतात, त्यामुळं कदाचित होऊ शकतं की यांनी त्याचाच पावलावर पाऊल ठेवला असं 100% माननीय CP साहेब चौबे सर, आमचे माननीय DCP बापू बांगर सर, ॲडिशनल SP परदेशी सर यांनी सुद्धा कौतुक केलेलं आहे आणि त्या टीमला बक्षीस देणार आहे.